नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार आणि आज पूर्ण रॅक आवरायची आपल्याला. तर खूप दिवसापासून चालू होतं आवरायचं आणि कसं असतं माहिती का, शेती काम एकदा सुरुवात झाली ना तर काहीच करायला वेळच भेटत नाही. तर म्हटलं चला सुट्टी पण आहे आणि रविवार पण आहे, तर म्हटलं काम आवरून घेऊ. तर पूर्ण रॅक मी घासून वरती लावलेली आहे भांडे. तर बऱ्याच दिवसापासून मी व्हिडिओ काढत होते आणि व्हिडिओमध्ये असे भांडे वगैरे काहीच दिसत नव्हतं. तर म्हटलं एखाद्यास आपल्याला कमेंट पण येऊ शकते की ताई तुमच्या घरात भांडी आहे की नाही, किंवा तुम्ही एवढा पसारा का ठेवता घरामध्ये. तर म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे तर पूर्ण आवरूनच घेऊ. आणि तशी काही कमेंट आली नव्हती बरं का मला, कारण सर्व आपले व्हिडिओ जे बघणारे आहेत ना आपले ताई दादा, ते सर्व शेतकरीचे. तर त्यांना माहिती आहे, तर शेतकरी असल्यामुळं किती हाल होतात माणसाचे आवरायचे. तर त्याच्यामुळं कोणीच कमेंट केली नाही, कारण शेतकऱ्याचा पसारा हा असतोच आणि शेती काम घरचं काम जर म्हटलं तर थोडंसं ओव्हरलोड होऊनच जातं. आणि म्हणतात ना हात फिरे तिथं लक्ष्मी फिरे, तर तसंच हा प्रकार असतो. म्हणजे जुने लोक बोलून गेले ना तर ते एक अजून पण तेच आहे. तर थोडंसं काहीतरी केलं बरं का, म्हणजे असं मस्त घसून काढले आणि वरती लावले तर एकदम रॅक अशी मस्त दिसायला लागली, तुम्ही बघितलीच आता. आणि अजून भरपूर पसारा पडला आहे खाली, तर चालू आहे हळूहळू आवरायचं काम. कारण पोरांचं पण आवरायचं राहतं आणि आज तर रविवार होता त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं. त्यानंतर मी भाजीपाल्याचं पण आवरायला घेतलं. तर पिशवीत जर भाजीपाला ठेवला ना तर खराब होऊन जातो आणि हे कॅरेट जे आहे ना याच्यामध्ये भाजीपाला मस्त राहतो. तर आता उगाच पावसाळा चालू नाही तर उन्हाळ्यामध्ये ना मी मस्त पूर्ण भरून ठेवत असते त्याला असं कपडा वगैरे लावून. तर आता इथं पूर्ण बरण्या मी घासून आणि मस्त सामान भरून ठेवलेलं आहे. मिरची, मसाला, जिरं, मोहरी, लोणचं आणि उडदाची डाळ. तर बघा पूर्ण इथं साबुदाणा पण भरून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर इकडे आहे काळा मसाला, इथं आहे चहा पावडर. तर अशा प्रकारे बघा मस्त रॅक अशी दिसते आणि खरंच हात फिरे तिथं लक्ष्मी फिरे म्हण काही खोटी नाही आहे. आणि दिसायला पण व्यवस्थित दिसतं आणि एकदम प्रसन्न वाटतं. माणसं थोडं जर पसारा आवरला ना तर एकदम प्रसन्न वाटतं माणसाला सुद्धा घरामध्ये. तर अशा प्रकारे आज सुट्टी होती त्याच्यामुळे एवढा वेळ भेटला आवरायला आणि उद्यापासून परत कामाची ड्युटी चालू होऊन जाईल. तर म्हटलं चला आज आहे थोडा वेळ तर घेऊ आवरून. तर पूर्ण एक दिवसभर पसारा गेला मला तेवढा आवरायला, कारण दीदी पण काही एवढं आवरू लागली नाही. तिचं पण चालू होतं अभ्यास करायचं, तर म्हटलं जाऊ दे मग मीच आवरते. हाय, आज पुन्हा नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आताच बघची कंपनी गेलेली आहे शाळेमध्ये आणि त्यांचा डब्बा वगैरे झालेला आहे, स्वयंपाक पण पूर्ण झालेला आहे. तर डब्याला केली होती कोबीची भाजी आणि पोळ्या, आणि परत आमच्या दोघांसाठी केली वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी. तर तर या गोळ्या आहेत दादाच्या, तर त्याच्या हाताला काल काच लागलेली होती तर त्याच्यासाठी ड्रेसिंग केल्यानंतर या गोळ्या दिलेल्या आहे. तर तो आज सकाळी सकाळी गोळ्या घ्यायचंच विसरून गेला. नेमकं 2च गोळ्या होत्या आजच्या दिवसाच्या, रात्रीची एक आणि आज सकाळची एक, पण तो नेमका विसरून गेला आहे गोळ्या घ्यायला. आता संध्याकाळी घेतो की काय माहिती. तर दोघांचे चालू होते भांडणं आणि त्या भांडणामध्येच लागले दोघांना त्याच्या हाताला काच, तर बऱ्यापैकी लागलेली आहे. तर आज पुन्हा आपली ड्युटी चालू झालेली आहे. आज आहे शेंगा खुडायचं काम. तर सकाळी 35 किलो दिलेले आहे, तर ते गेले दाजी घेऊन आता, आणि ते जेव्हा रिटर्न येतील तेव्हा परत खुडायच्या दुपारच्यासाठी. तर आता बघू कधी होत्या. तर आता चाललो आहे आम्ही शेंगा खुडायला. चला तर मग तुम्ही पण. आणि भरपूर दिवसापासून वालाचा काही व्हिडिओ आपला आलेला नाही आहे, कारण कसं आता नेमका वाघ सुटलेला आहे आणि वाघ जर असं वाटतं व्हिडिओ काढायच्या नादामध्ये ना मागून येऊ, तर त्याच्यामुळे भीती वाटते. आणि कालचा दिवस पूर्ण तर काम आवरण्यामध्येच गेला आहे माझा. आणि काल सुट्टी होती, पोरांना पण सुट्टी होती आणि शेंगांना पण सुट्टी होती. तर आताच जनावरांना चारा पाणी झालेलं आहे आणि शेंगा पण खुडून आलेलं आहे. अजून त्या निवडायचे आहे, तर ते म्हणजे एवढं काही नाही निवडायला, किडी वगैरे काहीच नाही आहे, फक्त थोडीशी आहे. तर एक अर्धी ती बसल्यावरती निवडून जाते तशीच गेल्यावरती. भाकर खाली का रे? काच लागली होती काच. मग तुम्ही काल पाहिलं नाही का? मग किती होती. तर ते म्हणते मी आले तेव्हा काही एवढं रक्त नव्हतं सांडलेलं, तर त्याच्या अगोदर मी पुसून घेतलं होतं. अगोदर तुम्ही याच्या आधी पुसलं होतं. भरपूर लागेल होती, म्हणजे पूर्ण 3 ठिकाणी लागेल होती ती, 3 ठिकाणी पूर्ण असं चिरेल होतं.
तर दोघांच्या उस्त्याने तिने जसा आरसा फेकला तसं त्याने पुढं हात केला, तर ते हातामध्येच काचा घुसल्या. तर आता पण तरी पण तो प्रॅक्टिसला गेलेला आहे अकॅडमीच्या. कारण तिथं कसं असतं, तुमचं काही पण हो, प्रॅक्टिस खूप महत्त्वाची. आणि काही काही अकॅडमीमध्ये कसं असतं, एकदा पैसे जर घेतले ना, तुम्ही तिकडं काही करा या, नाही तर नका येऊ, काही घेणं नाही. पण इथल्या अकॅडमीमध्ये तसं नाही आहे. एकदा पैसे जर घेतले ना, तर काम पुरेपूर व्यवस्थित एकदम. तर सकाळी त्याच्या सरांचा फोन आला होता, तर प्रॅक्टिस काही करू नको, पण प्रॅक्टिकल आहे आज त्यांचं आणि पेपर पण आहे. तर योगा असा की डाव्याच हाताला लागलेलं आहे, उजव्या हाताला काही लागलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळं तो आज गेलेला आहे, प्रॅक्टिस नाही करणार आहे. फक्त लेक्चर जे असतं आपलं ते लेक्चर अटेंड करणार आहे आणि पेपर लिहिणार आहे. काच लागली होती, काच. तुम्ही काल बघितलं नव्हतं का? हा, मग त्याच्या अगोदर किती रक्त गेलं होतं, तेव्हा तर काहीच नव्हतं, तेव्हा पुसले होतं. आता अगोदर जास्त लागेल होतं. तरी एवढं लागेल असताना सुद्धा तर तो लेक्चरला गेलेला आहे. तर सरांनी सकाळी फोन केला होता यांनी, सर माझ्या हाताला लागलेले, मी काही येणार नाही. पण ते सर बोलले की तू प्रॅक्टिस नको करू, फक्त जे लेक्चर आहे ते लेक्चर अटेंड कर आणि पेपर पण आहे आज 50 मार्काचा. तर योगा असा की डाव्या हाताला लागलेले डाव्याच हाताला लागलेले आहे आणि लिखाणाचा उजवा हात आहे. तर त्याच्यामुळे उजव्या हाताला काही टेन्शन नाही. आणि आर्मीचं कसं असतं, तर इथली अकॅडमी अशी आहे, काही काही अकॅडमीमध्ये कसं असतं, ते एकदा जर पैसे भरले ना, तुम्ही प्रॅक्टिसला या, नाही तर नका येऊ, त्यांना काही घेणं नाही. पण इथं असं आहे, एकदा पैसे जर भरले ना, तर पूर्ण हमी, नोकरी लागायपर्यंत पूर्ण हमी असते. तर त्याच्यामुळे ते जावंच लागलं त्याला. तर त्यांनी सांगितलं होतं की प्रॅक्टिस वगैरे काही करू नको, फक्त लेक्चर आहे जे ते लेक्चर कर आणि पेपर लिही. नाही 3 ठिकाणी लागेल होती. ते नंतर ड्रेसिंग केल्यामुळे ना कळलं नाही, पण मस्त 3 ठिकाणी लागेल होतं. कारण लागलं बघितलं ना, तर 3 ठिकाणी ती काच लागलेली होती. तर अशा पोरांच्या उस्त्या राहत्या. तर ज्यांचे पोरं असे कोणी मस्ती करत असतील तर त्यांनी सावधानता बाळगा. कारण कुठली वेळ कशी ती काहीच सांगू शकत नाही. कारण मला पण वाटत नव्हतं, मला असं वाटलं ही नुसते आरसा फेकते काय. पण तो मध्ये हात घातल्यामुळे तो डायरेक्ट हातातच घुसला आणि इतका घुसला की 3-4 ठिकाणी ती काच लागलेली आहे. तर बरं, नेमकं म्हणजे तिच्या तोंडावरच तो आरसा आला असता, पण त्याने तोंड वाचवलं आणि तो हातावरती आला. तर बऱ्यापैकी लागलेली, म्हणजे 3-4 ठिकाणी चांगली काच लागलेली आणि एक काच भरलेली होती, ती त्यांनी उपटून काढली. आणि जेव्हा ती काच उपटली ना, तर पूर्ण रक्तावरती चिळकंडी उडवली अशी. तर त्याच्यामुळे लगेच त्याला तेवढ्या रात्रीच दवाखान्यात नेलं, मग ड्रेसिंग वगैरे केली आणि गोळ्या पण टाकून गेलेल्या आज. चला, तर मग आता पूर्ण काम शिल्लक आहे. आज छोटासाच व्हिडिओ करणार आहे मी, कारण माझं काम खूप शिल्लक आहे आज. जनावरांना चारा पाणी पण करायचं आहे. तर आजचा छोटाच व्हिडिओ आहे आपला. तर सर्वांनी सपोर्ट करा, छोटा व्हिडिओ असला तरी. कारण आता इथून पुढे आपल्या शक्यतो छोटेच व्हिडिओ येत जाणार आहे, कारण कामाचा खूप लोड वाढलेला आहे. पोरांचा पण सकाळी खूप लवकर आवरायला लागतं आणि व्यापाऱ्यांची ऑर्डर असते, त्याच्यानंतर बाजाराचा पण माल तयार करायला लागतो. तर त्याच्यामुळे एवढं काही जमत नाही आणि खूप ओव्हरलोड होऊन जातं एवढं काम म्हटल्यावर. तर त्याच्यामुळे छोटेच व्हिडिओ आहे, तर सर्वांनी सपोर्ट करा. चला, तर मग पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.